सरासरी राखण्यामध्ये यश आलंय. आणखी एक षटक बाकी आहे. टीम मीटिंग नको, बीडी टीम मीटिंग घेऊ नका जास्त वेळ आणि लगेचच फिल्डिंग लावून घ्या. एका षटकामागे जर 11-12 धावा जरी बनवण्याचा प्रयत्न केला वावरली टीमने तरी मॅच चॅलेंजिंग होऊ शकते. नक्कीच मयूर, मॅच चॅलेंजिंग होऊ शकते, परंतु शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये किती धावा येत आहेत आणि गोलंदाज किती धावा रोखण्यामध्ये गोलंदाजाला यश येतोय हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं तेवढंच ठरणार आहे. नक्कीच नक्कीच, कारण थंडीचं वातावरण आहे. मगाशी मी उल्लेख देखील केला की ही खेळपट्टी थोडीशी ओळी आहे, थोडंसं त्याला ड्यू फॅक्टर देखील, कारण थंडीचं वातावरण आहे. अशा परिस्थितीमध्ये दावा बनवणं देखील कठीण जात आहे. बॉलिंगसाठी आलाय ऋतिक. हाफ ट्रॅकेट बॉल, खराब चेंडू होता, पंचांचा इशारा कोणताही येत नाहीये. खराब चेंडू होता परंतु त्याला चांगलं बनवण्याचं काम केलं. हा डॉट बॉल मात्र बघायला मिळते. शेवटचे 5 चेंडू आहेत बाबू, काय म्हणशील कितपत टार्गेट या सामन्यामध्ये मजा येईल? नक्कीच जर बघितलं तर 30-35 धावा तरी या वावरली टीमने केल्या पाहिजेत, तर एक कुठेतरी रोमांचक सामना या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट बॉल आलेत म्हणजे 4 चेंडू आता बाबू शिल्लक आहे. 2 मोठे फटके, 4 बॉल मध्ये जर 2 मोठे फटके, मग ते चौकार असू दे किंवा षटकार असू दे, जर 2 मोठे फटके आले तर मग एक चांगले टोटल उभं राहू शकतं. नक्कीच मोठे फटके येणे गरजेचे आहेत वावरले टीमला, कारण तितकीच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ऋतिक या गोलंदाजाकडून. चांगली बॉलिंग. पहिल्या ओव्हरमध्ये मार खाल्ल्यानंतर कमबॅक. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, आता लाईन चेक केली जाईल पंचांच्या माध्यमातून आणि पंच कोणताही इशारा देत नाहीये, म्हणजे हा चांगला बॉल बघायला मिळतो. तिसरा डॉट बॉल. जसे जसे डॉट बॉल येतात तसे तसे प्रेशर आणि प्रेशर येत आहे ते वावरले टीमच्या स्क्वॉड मध्ये. नक्कीच ऋतिकचा चांगली बॉलिंग. आणखी एक चांगला बॉल. इथे पंचांकडे अपील त्या ठिकाणी केली जाते परंतु पंचांचा कोणताही इशारा येत नाही. हा डॉट बॉल मात्र बघायला मिळते. सलगचा 4था डॉट बॉल आहे आणि काय कौतुकास्पद कामगिरी करतोय तो ऋतिक. नक्कीच मयूर, आपण जर पाहिलं तर कुठल्याही टीममध्ये पहिला गोलंदाज हा अतिशय चांगला गोलंदाज असतो, परंतु त्याला कुठेतरी त्याला 17 धावासंख्येचा मार पडला आणि त्यानंतर धावा आल्याच नाहीत. आणखी एक चांगला बॉल, आणखी एक चांगला बॉल. मागच्या 10 बॉलवरती फक्त 2च धावा आल्यात. हेच तर क्रिकेट आहे. नक्कीच मयूर, आपण जर पाहिलं क्रिकेटमध्ये काही घडू शकतो असं वाटलं होतं आपल्याला. पहिल्या सत्रामध्ये 17 धावा आल्या. आता या स्पर्धेमध्ये 3रं मिडन षटक बघायला मिळेल का? आणि 3रं मेडन षटक आलं या स्पर्धेमधलं. आज सगळं काय बघायला मिळालं आणि इथे मात्र हा निर्धाव षटक आलाय. कोणतीही धाव आली नाही या षटकामध्ये, म्हणजे 3 षटकं संपलीत. धावफलक पोहोचलं 19 वरती आणि 18 बॉल